कीर्ती बेफाम होती. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला. बोलला, हम लाएंगे शिवाजी को. हम त्यानं विडा उचलला. नवतेचं अफजल खान. नवतेचं अफजल खान जिता जागता जणू सैतान. कान बोलला छाती ठोकून. शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबारात. खान निघाला मोठ्या गुरमीत. वाटेत भेटेल त्याला चिरली. चिरचिर खानाची सेना निघाली. धावत उठली. केवळ उद्ध्वस्त केली. कोण रोखणार हे वाद. चिंतेत बंद सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टीका वागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा तो छावा. बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच परत. अशा वाघिणीचा तो छावा. गनिमाला कसा ठेचावा. डोक्यात नेहमी कावा. लेकीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानाने हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ. आओ. खान हाक मारी तो हसरी. खान हाक मारी तो हसरी. रोकून नजारा गहिरी जिरहा.
After watching this performance, we got goosebumps in our body.